कोण भक्ती बेटा आलीस? खूप थकली असेल नाही? मुळीच नाही काका. हा. उलट गंमत वाटली ही कामगिरी पार पाडताना. अच्छा. काका हा. तुम्ही सांगितलेली सगळी कामं व्यवस्थित केली. व्हेरी गुड. एका दिवसात केवढी प्रगती. हे काय गप्प काय झालीस तू? बोलत का नाहीस? काका हा. खरं सांगू, हा. त्यांना जो सतवताना मनाला खूप यातना होतात. हा. तेव्हा जाणे हे नाटक असून मला किती दिवस करावं लागणार आहे. अगं असं काय करतेस भक्ती तू? आपण हे सगळं करतोय ते कोणाचं वाईट करण्यासाठी काय करतो आहोत? आपल्या एका वाट चुकलेल्या माणसाला वटणीवर आणण्यासाठी आपण हे सगळं करतो. हे बघ भक्ती बेटा, तू मुळी सुद्धा निराश होता कामा नयेस. उमेद हारू नकोस आणि पैशाची तर अजिबात काळजी करू नकोस. लागतील तेवढे पैसे मी देईन, खर्च कर. रुपाले, काय अंकल? अगं तुझा टॅक्स द्यायचा आहे. टॅक्स. थँक्स. ओके चल. या आला. हो. नाही नाही, तुम्ही दोघे दिवस रात्र सारखे फिरत असता. लग्न व्हायचंय तुमचं अजून? हं? लोक काय म्हणतील? लोकांना कसं कळणार? आम्ही अजून कोणाला सांगितलेलं नाही. आणि सांगायला तरी कशाला हवं म्हणा. लग्नच उरकून टाका म्हणजे झालं. आणि लग्न झाल्यावर तुम्हा दोघांना काश्मीरला पाठवतो बरं का? हे हो काय पप्पा? काश्मीर. विकी, ओ ओ ओ नाही म्हणजे तुझ्या वडिलांना हा. पत्र पाठवून बरेच दिवस झाले, उत्तर आलं नाही त्यांचं अजून. कमाल आहे. उत्तर नाही म्हणजे हे पोस्ट खात. उत्तर म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांना कळवलं? म्हणजे कळवायला नको? अहो पण मला न सांगता. त्यात सांगायचं काय? अरे तुम्ही लग्न ठरवलं ठीक आहे, पण तुमच्या वडिलांची सुद्धा संमती घ्यायला हवी. हो घ्यायला हवी. आपलं हे मी आजच त्यांना टेलिफोन करून सगळं कळवतो. छान. अच्छा येतो मी. चहा तर घेऊन जाशील की नाही? चहा नको नको, मला एक अर्जंट काम आठवलं. कसलं अर्जंट? फार महत्वाचं आहे, अर्जंट आहे. अच्छा एक्सक्यूज मी. हा अरे अरे हो चैताली, अर्जंट वरनं मला आठवण झाली. तुझ्या त्या लव्ह लेटरच्या ऑफिस मधून फोन आला होता. हा. त्यांनी तुला आज संध्याकाळी अर्जंट भेटायला बोलावलं. मला अर्जंट बोलवलं? हो. ठीक आहे, जाईन मी. काय तारा सारखा लावलाय? चैताली अजून आली नाही. पद्मजा तरी कुठे आली आहे? आपलं कमिशनचं काय? असं करा, कसं बाहेर येण्याच्या हॉटेलात जा, चहा पिऊ नका आणि फोन करा. फोन कोणाला करू? माझ्या वडिलांना. काय सांगू त्यांना? काय तुम्ही मला चैतालीला आणि पद्मजाला तुझी ना फोन करा. ताबडतोब. मी आता ताबडतोब येतो. पण एक लक्षात ठेव, काय मी येईपर्यंत तारा केलंच ना. आलो 2 मिनिटात. हो रोमिओ, अहो मला इथे कशाला बोलवलं? बसा तुम्ही, बसा इथं बसा. बघा बसायला मला अजिबात वेळ नाही. मला उशीर होतो. काय काम ते पटकन सांगा. कसलं कमिशन? अहो हे बघा, माझं लग्न मीच ठरवलंय. माझा फोटो की नाही चुकून तुमच्या मैत्रिणीकडे पाठवला होता. चुकून एकदा चुकला, पण आमचं कमिशन द्यायला चुकू नका. 2 टाइम जेवायची मारा मारा. रोमिओ जमाचा वेळ आहे. हे आमचं नवं गिराईक बरं का, परवाच खाण्याचे. या चैताली बाई आणि या पद्मजा फाटक. अच्छा, म्हणजे तुम्ही सुद्धा एक नवरा विकत घेतला यांच्याकडनं. तुम्ही दुसऱ्यांच्या मंडळीत नाक का खूप असता? नाक नाही खूप जरा. अहो मला सुद्धा एक हँडसम नवरा पाहिजे. चल. नवरा असा शोधून नाही सापडत. काय सांगता? त्याला जोरदार नशीब असावं लागतं. विक्रमनी मला मागणी घातली. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. खात्री आहे तुमची? हो. तुम्ही असं काय नाही करत? तुमच्या विक्रमची यांच्याशी ओळख काय करून देईल. मग बघा कशी गम्माडी गंमत. ठीक आहे. हॅलो. हॅलो, कोण चैताली का? गुड मॉर्निंग विकी. आज सकाळी सकाळीच फोन केला? गुड मॉर्निंग डार्लिंग. डार्लिंग, अगं तुझ्याकरता मला सकाळ संध्याकाळ असं काय का? हे बघ, मी तुला फोन अशासाठी केला होता.
तुझा आजचा प्रोग्राम काय आहे? तुझी ऑर्डर कळल्याशिवाय मला माझा प्रोग्राम ठरवता यायचा नाही. हाऊ स्वीट ऑफ यू डार्लिंग. हे बघ चैताली, मी काय म्हणत होतो, आपण असं केलं तर, म्हणजे बघा तुला कसं वाटतंय ते. ती आपली नवीन मैत्रीण झाली आहे ना, काय बरं तिचं नाव? हा, पद्मजा. डार्लिंग, आपण असं करूया, तिच्या मैत्रीसाठी आपण एक सेलिब्रेशन करूया अशोकामध्ये. कशी आयडिया आहे? अरे पण हे खूळ तुझ्या डोक्यात एकदम कसं शिरलं? आणि तिलाही विचारावं लागेल ना. डार्लिंग, खूळ कसलं? अगं त्या निमित्तानं आपल्या सगळ्या सर्कलची आणि तिची ओळख होईल ना. ठीक आहे, मग मी तिला फोन करते, विचारते आणि तुला कळवते. विचारावा डार्लिंग, तूच विचार ना तिला. म्हणजे काय की, म्हणजे काय, तू चांगली फ्रेंड आहे ना, त्यामुळे जमेल. नाही असं कर, तिला घेऊनच ये ना तिला. हा, ओके डार्लिंग. डार्लिंग, मला तुझी खूप आठवण येते. हा, ओके, अच्छा. ला 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 ला. ए चैताली, तू तिला नक्की निरोप दिलायस ना यायला? म्हणजे काय? माझ्यावर विश्वास नाही तुझा? तसं नाही ग, इतका वेळ झाला अजून नाही आली म्हणून म्हंटल. मी पण रोज तुझी अशीच वाट पाहते माहिती. अरे ती बघ आलीच. हॅलो. सॉरी, मला यायला उशीर झाला. काही हरकत नाही, या बसा बसा ना, बसा. पद्मजा, ही आपली दोस्ती सेलिब्रेट करण्याकरता विकीतर्फे पार्टी आहे. खरंच? मला वाटलं नव्हतं इथं आल्यावर इतके चांगले मित्रमैत्रिणी भेटतील म्हणून. अगं हे तर काहीच नाही. आमच्या इतर फ्रेंड्सना भेटशील ना तर आणखीन खुश होशील, नाही का रे विकी? हो हो ना, खूप खुश व्हाल. आणि विकी बद्दल तर काय बोलायलाच नको. मोटरसायकल रेस काय, नाटक काय, अगं इतकी मेडल्स मिळवली आहेत. आणि जोक्स तर असे सांगतो की हसून हसून पुरे वाट होते. ए चैताली, पहिल्याच भेटीत इतकी स्तुती नको हा करायला. असू दे रे, प्लीज एक्सक्यूज मी. अच्छा ताली, अगं हा कंपनी देईन ना. हे मिस पद्मजा, म्हणजे काय की तुम्हाला त्या दिवशी रंगपंचमीला पाहिल्यापासून ना सारखा एक प्रश्न विचारावासा वाटतोय. हो मग विचारा ना. म्हणजे काय की मला सारखं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला हा. ते कसं शक्य आहे? का? हो, वयाच्या 10 वर्षापासून तर मी फॉरेनला वाढली. आय मीन मॉरिशस. ओ माझ्या लहानपणीच माझ्या आई वारली. ओ 6 महिन्यापूर्वी वडील वारले. आय एम सॉरी. तेव्हापासून मी एकटीच राहत होते तिथं. मला कर्मी नाही तिथं, पण मी इथं आले इंडियामध्ये. इथे मी माझ्या मामांच्याकडे राहते. अच्छा, पण मग पुढं काय करायचा विचार केलाय आपण? पुढे काय, एखाद्या भारतीय तरुणाशी लग्न करून मी इथं सेटल व्हावं म्हणते. एकदा इथं सेटल झाले की मॉरिशस मधली माझी सगळी प्रॉपर्टी इथंच ट्रान्सफर करून घेणार आहे. अच्छा, एक सांगू तुम्हाला, तुमची कल्पना अतिशय छान आहे. थँक्यू. मला एक सांगा की म्हणजे बऱ्याच वर्षांनी इथं परत आल्यावर तुम्हाला या शहरात काही बदल नाही जाणवला? जाणवलं तर हे शहर आता फार सुंदर झालं. सुंदर? अहो, इथं पाहण्याजोगी इतकी प्रेक्षणीय स्थळं आहेत. अहो, हवं तर मी तुम्हाला सगळीकडे फिरवून आणेन. हा, आता म्हणजे तुमची हरकत नसेल तर. नो नो, त्यात हरकत कसली. आता तर आपली मैत्री झाली. पण एक आठवण, काय? तुम्ही मला पद्मजा म्हटलं पाहिजे. हो. मग माझी सुद्धा एक अट आहे. कोणती? तुम्ही मला विकी म्हटलं पाहिजे. ओ चालेल. पण मग हा भेद पक्का ना? पक्का म्हणजे पक्काच. हात मिलाव. मी माझं कार्ड देते हा हा, तुम्हाला. कार्ड? हा, हो. कार्ड देता? हा, या पत्त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. इथं काय? इशे काय काय झालं? नुसते बसून काय राहिला? ए विकी, काहीतरी खायला मागव ना, मला तर खूप भूक लागली. हो हो हो, मागूया. आपण काय घेणार? हा, तुम्हाला आवडेल ती. मला आवडेल ते. तू काय घेणार? बटाटे वडा, कचोरी, पॅटीस, इडली सांबार, वडा सांबार. हो 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 हो. लवकर. हो हो हो. वेटर.
अरे रावसाहेब हं. मला ते सांगायच्या राहूनच गेला. काऊ ते सकाळी शंकररावाचा फोन आला होता. असं का? हा. बरोबर. आम्ही त्याला श्यामदाय सांगितला. हा. अरे ते बी 2 दिवसामध्ये ती येते. असं का? हा. अरे वा आता करा मजा येणार. हा, रावसाहेब ते शंकरराव इथे आला हा. म्हणजे त्याच्या जमीन बांगला श्यामदा त्याच्या हवाली करणार. हा. तुम्ही हवाले करणार. हा. सोडाव हा. शंकरराव तुम्हाला सोडतील असं तुम्हाला वाटतं काय फिरोज भाई? रावसाहेब. बोलूच नका. हे बघा तुम्हाला त्यांच्या प्रॉपर्टीची देखभाल करत आयुष्यभर इथंच राहावं लागणार. या हॅलो काका. साहेबजी वेलकम. हा तुमच्या मीटिंगचा हाल सांगा, प्रोग्रेस सांगा. हा. प्रोग्रेस अगदी फर्स्ट क्लास. अच्छा. काका मी इतकी जवळ असून त्यांनी मला ओळखलं नाही. व्हेरी गुड. मग जमलं. बरं तुमची मैत्रीण काय म्हणते चैताली? हा. आमची मैत्री छान जमली. हा. हं. पण काका हा. ते मात्र मला बघून इतके भारावून गेलेत. ते म्हणजे आमचे कुलदीप. हा. अरे भारावून जायलाच पाहिजे. हा. त्यासाठी तर हा सगळा खटाटोप केला आम्ही. बहुतेक त्यांचाच फोन असेल. मी बघते हा. त्यांचा काय मग सांप्रत आम्ही घेतो. हा? तू आम्ही बोलतो. तू 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 मी बोलतो त्याचे तू बैस ग. हा. हॅलो. हॅलो कोण बोलते साहेब? हा मी विक्रम बोलतोय. चक्रम हवालदार. अरे गधड्या विक्रम. इक्रम इनामदार. वय वय. हा कोण पाहिजे साहेब? हे बघ मला पद्मजाशी बोलायचंय, तिला फोनवर बोलव. हा असं आहे. आपण त्या साहेब घरामध्ये नाहीत. त्या गेल्या बघा त्यांच्या बॉयफ्रेंड बरोबर शॉपिंगला. बॉय त्या आईला कसल्या आडण नोकर ठेवतात रे. बरे बघ नीट लक्षात ठेव. बाईना आल्या आल्या सांग म्हणा विक्रमचा फोन आला होता. काय हवालदार साहेब नाही इनामदार साहेब त्या आल्या म्हणजे त्यासनी तुमचा निरोप देतो का तुमचा टेलिफोन आला होता म्हणून. वय साहेब वय साहेब वय वय वय. बरखुरदार काम से गए. काय म्हणते तुझी पद्मजा? काय म्हणणार, शॉपिंगला गेली आहे म्हणे कोणा बॉयफ्रेंड बरोबर. अरे आम्ही इकडे तिच्याकरता मर मर मरतोय. अरे मग जाऊ दे, तू चैताली बरोबर जा. चैताली एक कानाखाली आवाज काढी. पण- काय वैताग आणलाय तुम्ही मला. अरे तुम्ही इतकी मला मदत केली आहे, आता थोडी मदत करा ना. अरे त्या चैतालीचा तो पिगमी बाप आहे ना, तो माझ्या मागे लागलाय. चैतालीशी लग्न कर, चैतालीशी लग्न कर. अरे आज अरे यार आपल्या दिलात धाक 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 फक्त एक नाव आहे, पद्मजा. पद्मजा गेले का? त्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे रे. त्या चैतालीला कटवली पाहिजे. आईला ही पद्मजा एकांतात भेटत नाही. काय ते शक्य लाडाव कुछ करो. येस येस. अबे काय? लेका तुझा हस्ताक्षर फर्स्ट क्लास आहे. लव्ह लेटर्स तर तू काय फर्स्ट क्लास लिहितोस. एक काम कर, तू पद्मजाला माझ्या नावानं लव्ह लेटर लिहिना. अरे चोरा म्हणजे हस्ताक्षरात तू पकडल्या झाला नको काय? ठीक आहे, आज रात्रीच लिहून टाकतो. ओके डन.